आज आपण काजूच्या बोंडापासून भरीत आणि काजूचं सरबत अशा 2 रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी प्रथम काय तर हे काजू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता मी हे सगळे काजू बिया काढून घेणार आहे आणि चिरून घेणार आहे आणि मग चिरते आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवते काय करायची ते. सरबतसुद्धा एकदम छान सरबत होतं. तुम्हाला आज मी करून दाखवते. आता असे सगळे कापून घेते. ही बी काढून घ्यायची. ह्याचेच आपण काजूगर खातो. ही भाजली की भाजलेला काजूगर मिळतो. ओले असताना काढले की ओले काजूगर. असे मी कापून घेते आणि ज्याचं भरीत करायचे ते थोडे वाफवून घेणार आणि सरबत करायचे ते वेगळे दाखवते तुम्हाला. दोन्ही कृती वेगवेगळ्या दाखवते. घेतले हे आता मी वाफवून घेणार आहे. आपल्याला भरीत करायचं आहे त्याच्यासाठी मी लाईटच्या कुकरला ठेवून ते वाफवून घेते. त्याचं मी सरबत करून दाखवणार आहे तुम्हाला. साठी काजू उकडून घेतले. आपण त्याला फोडणी घालणार आहोत. त्याच्यासाठी अगदी तेल गरम होत ठेवलं आहे. तेलाची तुपाची कसली घातली तरी चालते, पण काजूला तूप एवढं चांगलं लागत नाही म्हणून आपण तेलाची फोडणी घालणार आहोत. जिरं आणि हिंग आपण गॅस घालवून टाकला. त्यावर आपण चवीप्रमाणे मीठ, साखर घातले. थोडंसं ओलं खोबरं घालणार आहोत. जनरल गोष्टी आहेत, एकदा तरी वर्षातून करायच्या. आता त्याच्यावर आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि मी मिरचीचा ठेचा घालणार आहे. थोडा त्या ठेचा टाकणार आहोत. तिखटपणासाठी मिरचीचा ठेचा तो आपल्या आवडीनुसार टाकायचा. किती आपल्याला तिखट हवं असेल त्या मानानं टाकायचं. आणि आता आपण याच्यात दही घालणार आहोत. एकदम आंबट नाही आणि एकदम गोड नाही, असं मध्यम साईजचं दही घालायचं. आणि वरून आता ही दह्यावर या फोडणी ओतायची. छानपैकी सारखं करून घ्यायचं. आपलं छानपैकी काजूच्या बोंडाचं भरीत खाण्यासाठी तयार आहे. हे आपण काजूच्या बोंडूचं भरीत खाण्यासाठी तयार आहे. तर हे मी कसं केलं याचा व्हिडिओ माझा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. यंदाच्या सीझनला नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेला बेल आयकॉन बटनही दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला दिसू शकतील. धन्यवाद.